चा सुद्धा शुभ सन्मान केला जातोय. कल्पेश मेहतर आणि त्यासोबत पाहिलं तर ऋषिकेश दादांना विनंती करतो की आपण या खऱ्या आर्मी मॅन आणि पाहिलं तर या भारतातील खरा हिरो यांचा आपण सन्मान करायचे. रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर आहेत राकेशजी जाधव यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यासोबत पुढील सन्मान करण्यासाठी सन्मान्य विशालजी बैलमारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. आडोशी गावचे व्यावसायिक मनीषजी देशमुख यांचा शुभ सन्मान केला जाईल. पुढील मनीषजी देशमुख सरांना विनंती असेल की आपला शुभ सन्मान इथे केला जातो. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. त्यासोबत पुढील सन्मानासाठी मी अजिंक्य पाडगे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. खोपोली नगरपालिकेतील कर्मचारी सन्मान्य नितेशदादा पठारे यांचा शुभ सन्मान पुढील केला जाईल. तर त्या साहेबांना विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सन्मान्य अजिंक्य पाडगे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान स्वीकारायचा आहे. नितेशजी पठारे साहेबांचा सन्मान इथं केला जातोय. त्यासोबत पुढील सन्मान केला जातोय. नित्या ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर सन्मान्य विदेशदादा डबके हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. मार्चला जरूर सुरू होते परंतु आपल्या अतिथी मान्यवरांचा इथे सन्मान केला जातोय. त्या सन्मानाचा आपण छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल त्यासोबत पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. सन्मान्य आदरणीय गोविंददा किलंजे हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा करूयात आपण मनापासून स्वागत. त्याचा सुद्धा सन्मान नक्कीच केला जाईल. सन्मान्य प्रकाशदादा पाटील सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. अजिंक्य पाडगे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जातोय. तर नक्कीच प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा या ओव्हर नंतर आपण देऊयात. या ओव्हर नंतर आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा देणार आहोत. सन्मान्य प्रशांतदादा वालेकर यांच्या शुभ हस्ते आपण या मॅच मधला त्यासोबत पुढील सन्मान राहिला आहे. या खालापूर तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गणेशना पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक पाटील दादांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण इथे गणेशना पाटील या टेनिस क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे या पाहिलं तर खालापूर टेनिस क्रिकेटला एक वलय देणारे व्यक्तिमत्व त्यासोबत जर पाहिलं तर होणार ग्रामपंचायतीमधले सदस्य बिनविरोध सदस्य त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. तसं पाहिलं तर गणेशना पाटील यांचं क्रिकेटवर अतोनात असं प्रेम आहे. आणि आज पाहिलं तर सन्माननीय शांतारामजी वाजे साहेबांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय आकाश पाटील त्यांची उपस्थिती लाभले. त्यासोबत त्यांचा सन्मान करतील प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्माननीय प्रशांतदादा वालेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आकाश पाटील याला पहिला मॅचचा त्याच्या प्लेअर ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे आणि त्याला गौरवण्यात यायचं आहे. सन्माननीय प्रशांतदादा वालेकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे आकाश पाटील याला प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरवण्यात येते. अतिथी मान्यवरांचा इथे शुभ सन्मान झाला. त्याचबरोबर या प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आकाश पाटीलला गौरवण्यात येते. यानंतर आपण पुन्हा आपण आपल्या कॉम्बॉक्सकडे वळूयात. मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जातील मनीषजी. या चेंडूवरती मिळाल्या 2 धावसंख्या.
एकीकडे धामणे आणि त्यांच्या विरोधात खालापूर टीम. हे घमासान युद्ध चालू आहे मैदानावरती. हलक्या हाताने बॉलला फ्लिक केलं. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कलात्मक फटका. फक्त दिशेचा वापर केला आणि बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलंय. येतो या स्पर्धेतील एक दर्जेदार, उत्तम, प्रेक्षणीय, अविश्वसनीय षटकार. आदरणीय आकाश चोगळे, सिद्धू चोगळे, त्याचबरोबर निशांत लाड या तीनही मान्यवरांना विनंती की आपण व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. षटकार आलाय 5व्या बॉलवरती. नितेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. खरं तर झेल सोडल्यानंतरचा हा कारनामा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावसंख्या त्या चेंडूवरती मिळाल्या. त्यानंतर षटकार आला. त्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. ती 1 षटकाच्या अंती 1 गडी बाद होत असताना बॅटिंग करणारी टीम आपल्याला धामणी पाहायला मिळते की ती जाऊन पोहोचली. ती तब्बल 9 आकड्यावरती. पिवलचं षटक या ठिकाणी मात्र संपलं गेलंय. ज्या षटकामध्ये खरं तर नरेशजी 9 खेळाडू प्रतिबंधनामध्ये जोडले होते आणि 2 खेळाडू प्रतिबंधनाच्या बाहेर. अर्थातच सीमारेषा लगत ते 2 खेळाडू होते. संपूर्णपणे खेळाडूंना, दोन्ही बॅट्समनला मुभा होती, संधी होती आपल्या दोन्ही हात खोलून मैदानावरती मोठे फटके मारायची. पण दोन्ही खेळाडूंना वंचित ठेवलं. कारण की पहिल्या 4 बॉलवरती अवघ्या 3 धावसंख्या, 1 विकेट, 1 डॉट बॉल पाहायला मिळाला. नंतर 1 षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाला. ही षटक रचना होती आणि ही षटक रचना होत असताना तब्बल 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. या दरम्यान या ठिकाणी दोन्ही संघांना स्वप्नीलजी लबडे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. जवळ मॅचकडे वैयक्तिक आपण पाहायला मयुरेचा विचार केला 8 धावसंख्यांवरती खेळतो आणि साईराज मोरे जो 1 चेंडू 1 धावसंख्यांवरती खेळताना पाहायला मिळतो. धामणी आणि त्यांच्या विरोधात खालापूर, एक तालुक्याचा संघ तर एक या विभागातील धामणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सावरोळी गाव आणि गावठाण एंडकडून खरं तर गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. सर्वांच्याच आवडीची ही स्पर्धा 10व्या वर्षामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळते. नाईटची भव्य दिव्य स्पर्धा. ह्या बॉलवरती देखील घुटना टेक, तमाशा देख. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय आसमानी, सुलतानी, पॉवरफुल, सक्सेसफुल, टोल व टोल वसूल षटकार. निसटला पण शेवटच्या क्षणाला हाताला घावलाय आणि त्यामध्ये 2 धावसंख्या मात्र सहज कंप्लीट केल्या जात आहेत. 2 प्रगती पुस्तक मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 17 आकड्यावरती. 17 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. साईराज मोरे आणि मयुरेश ही जोडी मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर राजेश शेठ पार्टे यांच्याकडून प्रवीणजी यांच्या स्पर्धेसाठी आणि दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. मनापासून आभार. डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. साईराज मोरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांनी सुरुवात केली या बॉल मयुरेशच्या गोलंदाजीवरती षटकारानं. मग दुहेरी धावसंख्या आली, त्यानंतर आला डॉट बॉल. याचं चित्र मात्र जाऊन पोहोचलं ते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज स्टान्स. अतिरिक्त चेंडू, वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. हा चेंडू वाईड आहे. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं. म्हटलं की जी वाईड लाईनच्या बाहेरची जी लाईन आहे खरं तर क्रीजची, तिथपर्यंत चेंडू आपल्याला पूर्ण रोल होताना पाहायला मिळाला. वाईट बॉल आणि धावसंख्या 1 आकड्यानं वधारेल जाऊन पोहोचेल ते तब्बल 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. 1 गडी या ठिकाणी बाद केल्यानंतर 18 या आकड्यावरती. शरीरापासून बराच
दूर वेगवर चेंडू फेकलाय. हा देखील या बॉलवरती देखील दंडित केला जाईल. धावसंख्या मात्र 1 न जाऊन पोहोचेल ती तब्बल 19 या आकड्यावरती 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय जयवंतजी तटकरे यांच्याकडून टीम धामणीसाठी शुभेच्छा आल्यात. समोरून बॉलला उडवलं, अगदी समोरून बॉलला उडवताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज देखील खरं तर साईराज देखील आता विचार करत असेल की चेंडू पडल्यानंतर नक्की गेला कुठे. डॉट बॉल आला. यष्टीरक्षक देखील खूप चांगली कामगिरी करतो यष्ट्यांच्या मागे. खरं तर यष्टीरक्षक संपूर्ण संघाला लीड करताना आपण सातत्यपूर्वक पाहतो, कारण की संपूर्ण खेळाडूंकडे नजर असते. पण या बॉलवरती बॉल थांबत नाही. गोळीच्या वेगानं जसा चेंडू बॅटवरती आला त्यानंतर आलेला हा स्पीड साऊंड बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. चौकाराच्या संख्येनं धावसंख्या मात्र जम पोहोचलेली तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. एक गडी बाद झाला. दोन्ही खेळाडू खचले नाही, डगमगले नाही, संपूर्णपणे खंबीरपणे मैदानावरती दाटून उभे राहिलेत आणि उभे राहून मैदानावरती खडे 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 स्ट्रोक खेळवले जात आहेत. बॉल रेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा देखील हाय अँड हँडसम षटकार. पोचले ती तब्बल 29 या आकड्यावरती. तब्बल हे षटक 8 चेंडूंचं षटक पाहायला मिळालं. सुरुवात षटकारानं झाली, केली सुरुवात साईराजनं षटकारानं, शेवट देखील षटकारानं झाला आणि तो शेवट देखील षटकाचा साईराज मोरेनं मैदानावरती करताना पाहायला मिळालं. म्हटलं तर सुरुवात आणि शेवट षटकारानं 2 व्हाईट बॉल, 2 डॉट बॉल, 1 चौकार आणि 1 दुहेरी धावसंख्या. अर्थात 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मात्र संपला गेला. 12 चेंडूंच्या साह्यानं धावसंख्या मात्र जमवण्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या धामणे टीमला मात्र जमवता आल्यात. एक गडी या ठिकाणी बाद करत असताना तब्बल 29 धावसंख्या. तिसरं षटक प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे सावरोली गाव एंड कडून टाकण्यात येत आहे. आणि हा तिसऱ्या षटकाचा कौल, तिसऱ्या षटकाचा मान बॉलिंग करणारी जो तालुक्याचा संघ अर्थात खालापूर संघ हा मात्र कौल दिलाय सौरभ या गोलंदाजाच्या हातामध्ये. या दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजाचा खरपूसपणे समाचार घेतला, खरपूसपणे अगदी खोऱ्यानं धावसंख्या जमा केल्या. आता मयुरेश धीम्या गतीचा चेंडू, कदाचित नरेशच्या असं वाटलं की जो रनअप घेतला त्यानंतर जे स्टेप टाकला स्टंपच्या पुढे आणि ज्यावेळेस बॉल रिलीज करायला गेले कदाचित असं वाटलं की चेंडू वेगाने जाईल की काय, पण पडल्यानंतर अगदी बॅट्समन देखील फलंदाज देखील थोडासा त्या ठिकाणी लक्ष विचलित झालं नाही की चेंडू तरी कोणत्या दिशेने टाकलाय, चेंडूचा वेग तरी किती आहे. आणि याचंच परिवर्तन अगदी समंजसपणाचं लक्षण दाखवून हलक्या हाताने खेचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेनं बॉलला वळण घेतलं. ही फिरकीची जादू पाहायला मिळाली आपल्याला. पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं जातं, फिंगर रोल केले जातात खऱ्या अर्थानं. आणि हेच वैशिष्ट्य सातत्यपूर्वक गोलंदाजाला आपली गोलंदाजी सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते, ते आपण पाहतो या ठिकाणी. साईराज मोरे ऑन स्ट्राईक, फळी चालू आहे साईराजची. हा देखील बॉल पडल्यानंतर थोडा आतल्या साईडने आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन बॉल जातो वन बाउन्स गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय साईराज मोरेच्या बॅटमधून धमाका फोडणारा चौकार.
9 मध्ये 23 बनवल्यात. संघ 34 आकड्यावरती जाऊन पोचला. एक गडी बाद देखील झालाय. धामणे संघ आणि त्यांच्या विपक्षात खालापूर हा संघ मैदानावरती एक चांगलं घमासन. कवी विशाल उशिरे खालापूरच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला यानंतर SDCC घोडवली आणि अपटे टीम. SDCC घोडवली आणि अपटे टीमचे कॅप्टन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्याला विनंती आपण टॉससाठी आपण व्यासपीठावरती यावं. 35 झाल्यात. एक गडी बाद झालं. तिसरं षटक. अद्याप 6 धावसंख्या खर्च केल्यात. या बॉलवरती उंच तटवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे जज करेल आणि महत्वाचा खेळाडू या ठिकाणी मयुरेश वैयक्तिक 5 चेंडू 9 धावसंख्येची पारी खेळून येतोय तंबूच्या दिशेनं. मयुरेश बाद झालाय. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होईल. अनिकेत. अनिकेत खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. पण बिनधास्त असेल धामणे टीम, कारण की त्यांना माहीत आहे हुकमी एका मैदानावरती अजूनही त्याचा कार्ड चालतोय, अर्थात साईराज मोरे. सौरभनं देखील खरं तर जो दुसरं षटक पडलं त्या षटकाची संपूर्णपणे भर काढून घेतली आहे, कारण की एक विकेट, एक डॉट बॉल, 2 सिंगल आणि एक चौकार पडल्यानंतर वेगानं चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. पहिल्या बॉलवरती 1 धावसंख्या, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसरा बॉल चौकार, मग पुन्हा एकदा 1 धावसंख्या, मग विकेट पाहायला मिळाली, एक डॉट बॉल पाहायला मिळाला आणि तब्बल 18 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 35 या आकड्यावरती. 6 धावसंख्या खर्च करत एक विकेट देखील या ठिकाणी कमवले गोलंदाज सौरभनं, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये तितका डोही जड गेला होता खऱ्या अर्थानं साईराज आणि मयुरेश हे 2 खेळाडू, पण त्यांची जोडी फोडण्यासाठी खऱ्या अर्थानं सौरभनं 5व्या चेंडूवरती विणलेलं जाळं खऱ्या अर्थानं मैदानावरती यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. 5 स्क्रीनवरती आपला सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग आपल्याला पाहायला मिळतो, कारण की या प्रेक्षक मायबाप वर्गाशिवाय या स्पर्धेला किंवा कोणत्याही कार्याला मात्र शोभाच नाही. संपूर्ण प्रेक्षक वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, जो माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि कदाचित जे कॅमेरे फिरवले जातात त्यावेळेस उपस्थित मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटके या ठिकाणी संपले गेले. 18 चेंडूंचा खेळ संपला. 2 गडी बाद झाले बॅटिंग करणाऱ्या धामणे टीमचं, आणि खालापूर टीमनं पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या खर्च केल्यात. त्या 35 विकेट कमावल्यात स्वतःच्या बात्यामध्ये 2. खोलात टाकलाय बॉल, त्यावरती प्रत्युत्तर दिलं, डीपमध्ये बॉल आलाय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न वेगानं केला जातोय. शर्यतीचे प्रयत्न मैदानावरती दोन्ही खेळाडूंकडून चालू आहेत, कारण की जास्तीत जास्त धावसंख्या खरं तर खालापूर संघाच्या विरोधात उभ्या करायच्यात. याच कारणानं खरं तर दोन्ही संघ लढत आहेत. 2 धावसंख्येच्या सहाय्याने तब्बल धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. 37 रन लॉस ऑफ द 2 विकेट्स. मोठा फटका, उंच आहे, लांबी कमी, उंची जास्त, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सहज झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र झेल धरणे मातेला दान केले, आणि हाच डोही जड खरं तर मयुरेची झेल सोडली आणि त्यानंतर तो डोही जड ठरेल का हा प्रश्न तिनं निर्माण झाला, आणि त्यावेळेस लगावलेला त्याने षटकार. कारण की क्रिकेटमध्ये आकाश महत्त्वाचा असं पकडलेली झेल आपण आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवेल, आणि ती सोडलेली झेल आपल्या संघाला किती मागे परतवू शकेल. पण या बॉलवरती केले आक्रमण. काय झेल सोडल्यानंतर प्रत्येक समालोचक म्हणतो की झेल ही क्रिकेटमध्ये सगळ्यात महागडी गोष्ट आहे, पण या बॉलवरती त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. कारण की मला या सत्रामध्ये पुन्हा संधी नव्हे
तर त्याने सिद्ध केलं की बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय दर्जेदार प्रेक्षणीय षटकार. पंचाळीस झाल्यात प्रगती पुस्तकावरती. कालापूर टीम विचार करत असेल, इझी सेल सोडली त्यानंतर आलाय षटकार. उर्वरित 3 चेंडू बाकी आहे. साईराज वैयक्तिक 34 वर खेळतोय. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र स्थिरावली जाईल. तब्बल 45 आकड्यावरती 45 धावसंख्या. क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीनं दिमागदार पद्धतीनं सजवलं गेलंय. 45 वरती 2. बॅक टू द बॉलर. कदाचित धावबाद होण्याची शक्यता असते. आकाशची ज्यावेळेस बॅक टू द बॉलर असतो ना त्यावेळेस खालचा खेळाडू बाद होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की ज्यावेळेस बॅटला बॉल कनेक्ट होता त्यावेळेस कदाचित 4 ते 5 पाऊलं नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू हा पुढे आलेला असतो आणि कदाचित आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू आडून जर क्विक ॲक्शन झाली तर खेळाडू अडचणीमध्ये सापडतो. शरीरापासून बराच बाजूला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल बराच बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि याचंच एक धावसंख्येने मात्र जम पोहोचेल ती तब्बल पडल्यानंतर खेळाडू शफल झाला. पूर्ण वाईड लाईनला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं आतल्या दिशेने वळण जरूर घेतलं. 46 आकड्यावरती पोचला. संपूर्णपणे सफल झाला खेळाडू. फिरून खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील तोच, क्षेत्र देखील तेच. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय षटकार. ही झेल सोडल्यानंतरच्या या धावसंख्या पाहायला मिळालं. संतोष आहेत 40+ खेळाडू. धावसंख्येत 6 बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 52 आकड्यावरती 52 धावसंख्या झाल्यात. विजयासाठी 53 धावसंख्येची गरज आहे. पहा नेहमी आकाश जे आपण नेहमीच म्हणत असतो आणि प्रेक्षक वर्ग देखील तितकंच म्हणत असतो की क्रिकेटमध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती झेल आहे. कारण की एकच जीवनदान असतं त्या खेळाडूला अशा चेंडूवरती की झेल सुटल्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा तुम्हाला संधी ते सत्र पेटवण्यासाठी असतं आणि ते पेटवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं तो खेळाडू करत असतो. कारण की अगदी नेहमी म्हटलं जातं की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. आणि याच हेतूनं खऱ्या अर्थानं त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती करून दाखवलं. बॅट्समन आपल्याला साईराजनं जो वैयक्तिक 40 धावसंख्येची नॉटआउट पारी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. विजयासाठी 24 बॉल आणि करायच्या 53 धावसंख्या होतील की नाही हे वर्तमान काळामध्ये आपण पाहूयात. पण तोपर्यंत आपण दिवस दिजेला संधी आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. आकाश देशमुख आपल्या संभाव्यत येतील आणि त्याआधी विनंती असेल SDCC घोडवली आणि आपटी टीमला तर पुढील मॅचसाठी SDCC घोडवली विपक्ष आपटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी याच्या टॉस बॉक्समध्ये. SDCC घोडवली विपक्ष आपटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. आपटी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित राहिला त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. चला विनंती असेल SDCC घोडवली संघाचे कॅप्टन. तर या मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल तो सन्माननीय प्रशांतदा वालेकर यांच्या शुभ हस्ते.
सन्माननीय प्रशांतदा वालेकर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. घोडेली संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचे. नक्कीच जर पाहिलं तर घोडेली संघाला हे मैदान बरंचसं लकी मैदान म्हणून नक्कीच ओळख आहे. चला रोहन पालांडे यायचं एक तुमचं कॅप्टन. घोडेली संघ जर पाहिलं तर या मैदानामध्ये अशा कित्येक इनिंग्स आहेत घोडेली संघाने त्या आपल्या टीमच्या बाजूने नक्कीच घेऊन गेल्यात. बऱ्याच वेळा पाहिलं तर ट्रॉफीचे हकदार सुद्धा झालेत. तोच घोडेली संघ आज पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच पाहिलं तर दिमागदार पद्धतीने या मॅचमध्ये खेळणार. परंतु त्यांच्या समोर आव्हान असेल ते म्हणजे यंग टीम आपटी संघाचं. चांगल्या प्रकारचे पाहिलं तर आपटी संघाने आपली संघबांधणी केली आहे आणि ती संघबांधणी करताना आता आपटी संघाला समोरच्या टीम सोबत खेळायला लागेल. चला टॉसचा इथे नक्कीच स्वागत असेल टीम घोडेली संघाच्या कॅप्टनचे. त्यासोबत आपटी संघाचे कॅप्टनचे सन्माननीय प्रशांतदा वालेकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. अजिंक्य अजिंक्य घे ना. आपटी पण आले ऑन स्क्रीन. आपण पाहू शकतो आपले सन्माननीय अतिथी पाहुणे प्रशांतदा वालेकर ज्यांचं क्रिकेटवर अतोनात प्रेम आणि या सावरली गावावर असलेलं त्यांचं प्रेम त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आपटी संघाने टॉस जिंकला त्याने निर्णय त्वरित सांगायचा आहे. या मॅचचं आपण नक्कीच विश्लेषण करूयात. खालापूर विपक्ष धामणी या मॅचमध्ये झालं काय. पहिल्या इनिंगमध्ये साईराजला मिळालेली संधी त्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. 24 बॉलमध्ये समोरच्या संघासोबत 53 धावांचं तगडं आव्हान उभं केले. सन्माननीय अभयजी पिंगले यांचा सुद्धा इथं शुभ सन्मान होणार. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे अभयजी पिंगले. त्यासोबत रोहनजी पालांडे यांना सुद्धा विनंती आहे आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक लेजंडरी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे या घोडेली संघाकडून. दोन्ही अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. या मॅचकडे आपण लक्ष देऊयात. धामणी विपक्ष खालापूर या दोन टीममध्ये मॅच 53 धावांचं तगडं आव्हान उभं केले. आणि ते आव्हान उभं करताना बॅटिंग करताना आपण पाहिलं साहिराज मोरे काय बरसला. अक्षरशः पाहिलं तर 40 धावांची एक तुफानी खेळी केली. बॅटिंगसाठी सलामीचे दोन फलंदाज आमिर आणि सोबत अमित. 53चं पाहिलं तर एक बिग टोटल इथे सेट केलंय. आणि 53 धावा वाचवल्या जातील का. धामणी संघ चांगली बॅटिंग केली. साहिराजने बहुतेकदा पाहिलं तर साहिराजने बऱ्याच मोठ्या मोठ्या फटक्यांची खेळी साकारली. त्याला जीवनदान मिळाले. जीवनदान मिळाल्यानंतर बॅटिंग कशा प्रकारे करावी याचं उत्तम उदाहरण साहिराजने या मैदानामध्ये दाखवून दिलं. आता बॅटिंगसाठी अमित आणि अमितच्या साथीला आमिर असेल. एक धाव मिळाली आहे. त्यानंतर स्ट्राईक एंडला आमिर आलेत. रोहिदाजी तांबडे त्यासोबत पाहिलं तर दवेश महाडिक यांच्याकडून अजय यांच्या प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगली गोलंदाजी अजय करतात. पहिल्या 2 बॉलवर पाहिले फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. जिथे आपल्याला धावा वाचवायची तिथे इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी यांची ओळख आहे अजय. अशी गोलंदाजी करत आहेत. चांगली फील्ड सेटअप आपण पाहू शकतो या मैदानामध्ये. सेन्सेबल बॉलिंग. त्यासोबत पाहिलं तर फक्त टॅपचं क्रिकेट पाहायला भेटलं. चांगला बॉल चांगल्या बॉलला चांगल्या प्रकारे सन्मान सुद्धा दिला. आणि अमित पाहिलं तर जे आता नॉन स्ट्राईकला येतील पुन्हा एकदा संधी मिळणार आहे ते बॅटिंग करण्यासाठी अमीरला. बऱ्याचशा मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः धुव्वा उडवला. परंतु या मॅचमध्ये तुमच्या समोर पाहिलं तर 53 धावांचा एक मोठा बिग चेस आहे. ते चेस तुम्हाला करायचं आहे तर फक्त तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. शेवटपर्यंत मॅचला घेऊन जावं लागेल आणि ते तसंच करणार काही दोन्ही बॅटर. पुढे सरसावल्या डान्सिंग द डाऊन. फटका खेचलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक. बॉल गेला सीमारेषे बाहेर. येतो या सेकंड इनिंग मधला पहिला षटकार. धावांसाठी धावफलक 6 ने वाढतंय. पोहोचतंय 9 वर. 53चा पाठलाग करायचंय. मोठी धावसंख्या आपल्याला पाहिलं तर चेस करायचे. सरासरी 13ने धावसंख्या चेस करायचे आणि ते 13च्या सरासरी धावसंख्या चेस करताना सध्या जर पाहिलं तर धावफलकावर अजयच्या विरुद्ध धावसंख्या झाली 3-9.
अजयला विकेट घ्यायची आहेत. आपल्या संघासाठी चांगली चुरकदार कामगिरी करायची आहे. धामणी संघाने बॅटिंग चांगली केली आहे, बॉलिंग सुद्धा करावी लागेल. जिथे पहिले तर लो स्कोरिंग मॅच होती, प्रत्येक मॅच आपण पहिल्या लो स्कोरिंग झाल्या, परंतु आता हाय स्कोरिंग मॅच होऊ शकते. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं शेकिन चिंचोली विपक्ष नंदनवाड्याची मॅच, जिथे 62 धावांचं तगडं आव्हान उभं करताना सुद्धा तो मॅच जिंकला होता चेस करणारा संघ शेकिन चिंचोली. आता काय होणार? मोठी रन चेस आहे 53 धावेची. पहिल्या 4 बॉलवर चित्र स्पष्ट झालं, 9 धावा संख्या झाली. अजयला विकेट घ्यायची. समोर पाहिलं तर तेवढा ताकदीचा फलंदाज आमिर तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मिस्टर फटका आहे, बॉल हवेत आहे, झेल घेण्यासाठी स्वतः गोलंदाज तैनात आणि मिळवलं विकेट. अजयने स्वतःच्या गोलंदाजीवर विकेट मिळवले. त्याचसोबत पाहिलं तर 300 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा मिळवले. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येताना आमिर बॅक टू दी डगआउट. सन्मान्य रोहिदाजी तांबडे त्याचसोबत दवेजी महाडिक यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजाला अजयला नक्कीच सांगितलंय. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येतोय, जिथे आपल्याला धावा जमवायचे आहेत. प्रयत्न करता नक्कीच आपल्याला पाहिलं, परंतु प्रयत्न करता करता फसले, परंतु आमिरची विकेट जाते. 3 बॉल वैयक्तिक 7 धाव्यांवर बाद होताना आपण आमिरला पाहतोय. चला, विनंती असेल प्रेक्षकांना आपण मैदानाच्या आतमध्ये थांबू नये. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण मैदान सोडायचं आहे, कृपया विनंती आहे. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती, कळकळीची विनंती आहे की आपण मैदान सोडायचं आहे, मैदानाच्या आतमध्ये राहू नये, आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आयोजकांनी लक्ष द्यायचं आहे या गोष्टीकडे. प्रेक्षकांना आपण बाहेर काढायचं आहे. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा आपण इथे त्रास होऊ नये याचीच आपण काळजी घ्यायची आहे. चला, आयोजकांनी विनंती असेल आपण जायचं तिथपर्यंत. अजिंक्य पाडगे त्यासोबत आपण पाहिलं तर पाटारे साहेब आपण जायचं तिथपर्यंत. गुगल पे जरूर झाले तर आपण पाहिलं दवेश महाडिक आणि त्याच्यासोबत रोहिदाजी तांबडे यांच्याकडून तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज अजयसाठी इथे जे गुगल पे त्वरित केलेलं आपण पाहिलंय. स्क्रीनशॉट सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलाय. नक्कीच त्यांना त्यांच्या अकाउंटला भेटलं जाईल. चला, मॅच चालू करायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल पण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. पंचांना विनंती आपण मॅच चालू करायची आहे. चला, प्रेक्षकाकडून सहकार्याची अपेक्षा आहे. ही आपली टुर्नामेंट आज पाहिजे तर दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचले. 10वं पर्व आहे. अतिशय दिमागदार रीतीने आपण पाहिलं तर 10 पर्व आज खेळतोय. आज दुसरा दिवस, कालचा दिवस सुद्धा तेवढाच चांगल्या प्रकारे आपण पार पडला, निर्विघ्न पार पडला. आणि आज सुद्धा प्रत्येक प्रेक्षकाकडून हीच अपेक्षा आहे. आपण या टुर्नामेंटला सदिच्छा भेट देण्यासाठी येतोय, या टुर्नामेंटमध्ये खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी येतोय. ते टुर्नामेंट सुद्धा आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे, तर नक्कीच तेवढं चांगलं काम आपल्यामार्फत प्रेक्षकांकडून झालं पाहिजे. नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना आहेत सुदेश. 53चं भलं मोठं आव्हान आहे, परंतु पाहिलं तर
खेळाडूंनी आता ओळखलं पाहिजे, टार्गेट किती मोठं असू दे परंतु तुमच्या कौशल्यावर तुमचा किती विश्वास आहे हे इथे महत्त्वाचं आहे आणि तुमच्या कौशल्यावर तुम्ही नक्कीच खरे उतरले पाहिजेत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय सुदेश आहेत, सोबतीला पाहिलं अमित आहेत. बॅट चेंज लागली आहे, मागे पाहिलं तर फिल्डर तैनात केलाय, बॉल वेगात होता. अजयने चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. अजयने पाहिलं तर चांगल्या रीतीने बॉल हाताळले, एक विकेट मिळवली आहे, आमिरची विकेट मिळवली. आणि आता जर पाहिलं फक्त धावसंख्या खर्च केली 9 तेव्हा एक विकेट सुद्धा. अजूनही गरज असेल 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 44 धावांचं आव्हान आहे. टार्गेट किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, त्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे प्लॅनिंग करता, कशा प्रकारचं पाहिलं तुम्ही प्लॅनिंग केल्यानंतर त्याच्यावर इम्प्लिमेंट करता, ही गोष्ट महत्त्वाची ठरेल. येणाऱ्या प्रत्येक बॉल आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तुमचं पाहिलं तर एक विचार करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक बॉलचं टार्गेट तुमच्या मनामध्ये सेट केलं पाहिजे. मला एवढ्या धावा जमवायच्यात, शेवटपर्यंत विकेट नेऊन ठेवायचे. नक्कीच तशा प्रकारे जर बॅटिंग केली तर जरूर ह्या 18 बॉल 44 धावा जमवल्या जातील. आणि 18 बॉल 44 धावा वाचवण्यासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज ऋतिक मोरे. या गोलंदाजाने सुद्धा पाहिलं तर खालापूरच्या तालुका स्तरावरच्या क्रिकेटमध्ये आपली उभरणी लावले. या गोलंदाजाला सुद्धा खालापूर तालुक्याच्या ग्रामीण क्रिकेटमध्ये, तालुका स्तरावरच्या क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचं पाहिलं तर एक मानाचं स्थान नक्कीच दिलं गेलं आहे. तोच ऋतिक मोरे गोलंदाजी मार्कवर असेल सावरुली एंडकडून. आता 18 बॉल आणि 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं जे टार्गेट आहे ते वाचवायचं आहे. यासाठी दुसरं षटक घेऊन आला ऋतिक मोरे. समोरचं पाहिलं सलामीला फलंदाज अमित. अमितच्या नावावर पाहिलं तर बऱ्याच 50 धावांचा विक्रम आहे, परंतु या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. अजूनही मॅचमध्ये काही बिघडलं नाहीये, अजूनही मॅच कोणी जिंकलेला नाहीये. आपल्याला प्रयत्न करावा लागेल. शर्तीचा प्रयत्न केल्यानंतर विजयी खेचून आणण्याची ताकद तुमच्या मनगडात तयार करावी लागेल. ती ताकद आता पाहिलं तर अमितच्या मनगडामध्ये आहे का, यासाठीच येणार काही बॉल शिल्लक असतील. पहिलाच बॉल ऋतिकचा बराच बाहेर आला, पंचांचा रन येतोय. हा वाईट बॉल अविनाश पालांडे सर इथे आपण पाहिलं तर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, तर स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे चुलबुल पांडे सर. 10 धावसंख्या झाली आहे. चांगली बॅटिंग आता इथे करताना आपण पाहिलं तर अमितला पाहतोय. फटका केसला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, आलेत बॉलला पकडतील, फेकी सुद्धा केली जाते. ही सिंगल रूपामध्ये धावसंख्या, स्ट्राईक रोटेट होतीये. आता एकेरी दुहेरीने इथे धावसंख्या नक्कीच पुढे सरसवण्याचा प्रयत्न केला जातो, एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्वतःच्या टीममध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स तयार करण्याचा नक्कीच इथं प्रयत्न केला जातोय. तो प्रयत्न केल्यानंतर त्यानंतर केलेली जी पाहिले तर हाणामारी ते आपल्या टीमच्या पत्त्यावर जरूर पडेल, परंतु आता इथे पार्टनरशिप सुद्धा तयार करणं महत्वाचं आहे. वेगवान गोलंदाजी, बॅटची एज लागली आणि पाहिलं तर कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय का. या खेळाडूला पाहिलं तर खालापूर तालुक्याच्या तालुका स्तरावर क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारचा गोलंदाज म्हणून निवडलं गेलं, त्याचं उत्तम उदाहरण या मैदानामध्ये दाखवून देतोय. विकेट जातीये. फलंदाज सुदेश बॅक टू दी डगआउट. नक्कीच ऋतिकचा पण कौतुक करावं लागेल, कारण की रायगड प्रीमियर लीगच्या धर्तीवर होणारी जी टुर्नामेंट आहे रायगड प्रीमियर लीग, त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा अंकुर सिंग सारख्या एका मोठ्या कॅप्टनच्या अंडर याला खेळण्याची संधी मिळणार, त्याचं सुद्धा कौतुक नक्कीच करावं लागेल या गोलंदाजाचं. वाईट गेला, वाईटच्या नंतर पाहिलं तर विकेट मिळवतो. एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला ऋतिक मोरे. अतिशय भन्नाट स्पीड आहे आणि भन्नाट स्पीडवर नक्कीच गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली आहे 11 धावसंख्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमित वाघमारे, हे सुद्धा पाहिलं तर एक मोठे मोठे फटकेबाजी करण्यासाठी ओळखले जातात, परंतु आता या मॅच मध्ये सिच्युएशन अशा प्रकारे आली. 16 बॉल मध्ये 42ची गरज. सरळ फटका जातोय मैदानाला, घर अंगणात लॉंग दी कार्पेट फटका. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आलेत, बॉल पकडतील, फेकी सुद्धा तेवढी दमदार केली जाईल. सिंगल धावसंख्या मिळते. आता स्कोर बोर्ड मध्ये पुन्हा एकदा चेंजेस होत आहे. 15 बॉल मध्ये गरज असेल इक्वेशन 41ची रिक्वायर्ड. आता 15 बॉल मध्ये 41 धावा तुमच्या समोर येऊन पोहोचल्यात. अजूनही तुमच्या बॅट मधून मोठे फटकेबाजी नाहीये, अजूनही तुमच्या बॅट मधून फक्त पहिल्या सिंगल डबलच धावसंख्या वाढतीये. आमिरने षटकार मारला परंतु ते बाद झाले, परंतु आता अमितवर जबाबदारी असेल, अमित आणि अमित वाघमारेवर.
पुन्हा एकदा डीप मध्ये फटका मारलाय. एकेरी धावर नक्कीच पाहिलं तर दोन्ही फलंदाज इथे विश्वास ठेवतात आणि गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करतोय, समोरच्या बॅटरला मारू देतच नाहीये, फक्त सिंगल धावसंख्या देतोय आणि या सिंगलच्या मधील धावसंख्या पुन्हा एकदा 2/13. जबरदस्त गोलंदाजी, अपील केली पंचांकडे, पंचांनी सुद्धा अपील नक्कीच उंचावून धरली. फलंदाज बाद होतोय. अमित वाघबारे आले मैदानामध्ये, एक धाव जरूर केली परंतु त्यानंतर पंचांचा इशारा आला आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. जो विकेट गेली आपण पाहिले तर तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर येताना अमित वाघमारेला पाहतोय, ज्याने प्रयत्न जरूर केले होते परंतु प्रयत्न करताना यश आलं नाही. परंतु समोर जर पाहिलं तर गोलंदाज ऋतिक मोरे, ज्याला आपण पाहिलं थोड्या दिवसामध्ये रायगड प्रीमियर लीगच्या धर्तीवर सुद्धा पाहणार आहोत, त्याला तिथे तेवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी का मिळाली, त्याचं उत्तम उदाहरण या मॅचमध्ये आणि या मैदानावर दाखवून देतोय. जवळच पाहिलं तर धामणी गाव आणि धामणी गावाच्या जवळच असलेलं हे मैदान, म्हणजे मैदानाचं जे वातावरण आहे, भौगोलिक वातावरणाचा त्यांच्यासोबत पाहिलं तर बराचसा अनुभव त्यांना मिळाला आहे आणि त्या भौगोलिक वातावरणाचा आपल्या फायदा आपल्या पत्त्यावर पडून घेतात. या ओव्हरमधली पाहिलं तर दुसरी विकेट मिळवतात. धावसंख्या स्थिरावते 13 3 विकेट बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये मयूर जातील. नक्कीच आता या खालापूर संघाने विचार करायला पाहिजे की धावसंख्या जास्त नाहीये, फक्त आपल्यामधली एक जिद्द आपण शेवटपर्यंत तशीच अबाधित ठेवली पाहिजे. बॉल पुन्हा एकदा हवे, झेल घेण्याची संधी निर्माण झाली, चांगली फिल्डिंग पाहायला भेटतीये, कोणती धाव खर्च करत नाही या गोलंदाज. जिथे पाहिलं पहिल्या षटकानंतर धावफलकावर 9 धावसंख्या होती, त्यानंतर या गोलंदाजाने खर्च केल्यात फक्त आणि फक्त 4च धावा. त्यानंतर पाहिलं तर 4 धावा खर्च करताना विकेट सुद्धा 2 मिळवतोय. हीच पाहिलं तर गोलंदाजी पाहायची होती, यासाठीच या गोलंदाजाला दुसरं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं. तशीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी नियंत्रणामध्ये, त्याचबरोबर विकेट टेकर गोलंदाजी करताना आपण पाहिलं ऋतिक मोरे यांना. डीजे 2 षटक संपल्या, 2 षटकांती जर आपण पाहिलं धावफलकावर 13 धावसंख्या. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल, 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20च्या सरासरीने 40 धावसंख्या असेल. आता खालापूर संघाने विचार करायला पाहिजे, खालापूर संघाने स्वतःला सांगितलं पाहिजे, मैदानावर हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधी जिंकू शकत नाही. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्दीने लढ आणि लढ लढ लढ, विजय नक्की तुझाच असेल हे खालापूर संघाने स्वतःला सांगितलं पाहिजे. बॅटिंगसाठी अमित आहेत आणि अमितने स्वतःला सांगितलं पाहिजे, हो मी जिद्दीने लढेल, शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचमध्ये मला माझ्या टीमसाठी संघर्ष करावा लागला तरी मी करेल, कारण संघर्षातून तयार झालेला विजय हा शेवटपर्यंत लक्षात राहिला जातो आणि हा जर आपल्याला विजय लक्षात ठेवायचे तर या 40 धावा करणं माझ्यासाठी अनिवार्य असेल, हेच आता अमितने ओळखलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झालाय विजय. हा वाईट आला. आता इथे रनांची पाहिलं तर सुरुवात जरूर करावी लागेल. अवांतरच्या रूपामध्ये ही एक धाव आली आहे. आता धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल, 14 धावसंख्या झाली आहे. 12 बॉलमध्ये 39ची गरज. दिनेश लोते यांनी जर का झेल पकडला तर दवेश माडिक यांच्याकडून आणि रोहिदास तांबडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक कॅशला. जागा बनवतात स्वतःसाठी खेळण्याला आणि बघा हा बॉल फटका चांगला खेचलाय, बॉल जातोय सीमारेषा बाहेर, 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतोय, या बॉलवर एक जबरदस्त फटका, बॉल गेला सीमारेषा बाहेर. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न तयार होणार, जिथे मोटिवेशन मिळालं या बॅटरला अमितला, त्याने ठोकलाय हा चौकार. या चौकाराने आता मॅच मध्ये पुन्हा एकदा इक्वेशन मध्ये थोडंसं बदल होताना आपण पाहतोय.
या गोलंदाजाने खर्च केले. अद्याप पाहिलं तर 5 धावसंख्या. खालापूर टीमच्या टोटलमध्ये पाहिलं तर 18 धावसंख्या झाले. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात तरी सुद्धा सलामीला आलेले फलंदाज अमित अजूनही मैदानामध्ये आहेत आणि आपल्या टीमसाठी आपल्याला का सलामीला पाठवलंय याची जाण नक्कीच त्यांना असेल. आणि आता ते ठोकतायत तो हा चौकार. अजूनही मोठी फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा काय झालं, जबरदस्त पाहिलं तर चेंडू बाउन्स मारला होता. पंचांचा इशारा येतोय हा. बॅटची एज आणि बॉल गेला लॉंग स्टॉपला सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅट चेंज आहे आणि त्याचबरोबर पंचांचा इशारा आहे की हा वन बाउन्स असेल आणि चौकाराच्या दिशेने नक्कीच आता हा बॉल गेलाय. गोलंदाजाला तंबी असेल की ओव्हरमधील एक वन बाउन्स तुमचा झालाय. त्याच्यानंतर जर तुम्ही वन बाउन्स अजून एक बाउन्स टाकायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला आम्ही दंडित करू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅटरने आता इरादे स्पष्ट केलेत. तब्बल पाहिलं तर या गोलंदाजाने आत्तापर्यंत 9 धावा दिल्यात. अजूनही 31 धावसंख्येची गरज. आपण पहिला 12 बॉलमध्ये 40 धावसंख्येची गरज होती. ही मॅच आता बनवण्यासाठी आपल्या बाजूने खेचण्यासाठी बॅटिंगसाठी गेलेला अमित 6 बॉल वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. 22 धावसंख्या झाल्या टीम खालापूर संघाची. आता अमितला पुन्हा एकदा संधी निर्माण झाले. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी 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 गुल. विकेट जातीये. फलंदाज अमित बॅक टू दी डग आउट. बॅक टू बॅक 2 चौकार आले. त्यानंतर गोलंदाजाने जिद्द हरलेली. गोलंदाजाने आपल्या अचूक टप्प्यावर नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली आणि विकेट गेली ते म्हणजे बोल्टच्या स्वरूपात. अमित येतोय मैदानाच्या बाहेर. तो व्यक्ती 7 बॉल 12 धावसंख्या खेळून. तर विनंती असेल माझ्या प्रेक्षक मायबापांना की आपण जे साईड स्क्रीनच्या समोर आहात कृपया साईड स्क्रीनच्या बाजूला व्हा. साईड स्क्रीन यासाठी लावली जाते की समोर खेळणारा बॅटर आहे त्या बॅटरला कोणत्या प्रकारचं दुर्लक्षित होणे त्याचं लक्ष विचलित होणे यासाठी ती ब्लॅक साईड स्क्रीन लावली जाते. आपल्याला कळकळीची विनंती आहे, आपण प्रेक्षक मायबाप या टुर्नामेंटमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहात. तुम्ही आहात म्हणून टुर्नामेंट ठेवणाऱ्यांना तेवढी जाण वाढते. त्यांच्या अंगामध्ये जास्त ऊर्जा संचारते. खेळाडूंना खेळण्यासाठी बळ येतं. तुमचा पाठिंबा असल्या कारणानेच हे खेळाडू एवढे चांगला खेळ करतात. कृपया विनंती आपण साईड स्क्रीनच्या बाजूला व्हायचंय. हा विकेट गेला आणि विकेट नंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये कलाटणी तयार होते. आता गरज असेल 9 बॉलमध्ये अजूनही 31 धावसंख्येची. एखादे 2 मोठे फटके या मॅच मध्ये पुन्हा एकदा खालापूर संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज संतोष. या संतोषला आता भरपाई करावी लागेल जिथे आपल्याकडून थोडी मिसफील्ड झाली होती. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होतच राहतात परंतु भरपाई करणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. इथे अपील केली आहे. अपील लाऊड अपील मुख्य पंचांकडे अपील झाली आणि पंचांनी सुद्धा ही अपील धरून ठेवली आहे. विकेट जाते. लगातारचा 2 चौकार आल्यानंतर लगातारचे 2 विकेट सुद्धा मिळत होतो म्हणजे गोलंदाज. आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 31 धावसंख्येची गरज. खालापूर संघ थोडं दडपणा खाली आला. खालापूर संघाने अद्याप पाहिलं तर मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्नच केला नाहीये. 2 चौकार आले त्याच्या व्यतिरिक्त एक षटकार आला होता पण त्यानंतरचे येणारा प्रत्येक फलंदाज फक्त निराशच होऊन मैदानाच्या बाहेर निघतोय. समोर जर पाहिलं तर 53चं भलं आव्हान होतं पण ते आव्हान हे डोंगरा एवढं आव्हान हे कुठे आपण म्हटलं खालापूर संघाला पेलवेल का परंतु अद्याप तरी पाहिलं तर गोलंदाजी सरशी होते. लगातार 2 बॉल 2 विकेट मिळवतोय विजय. ज्याने पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या होत्या अवघ्या 2 बॉलमध्ये. त्याने आता कमबॅक करण्याची इथे इच्छा निर्माण केली आणि तोही कमबॅक करण्याचं काम करतोय. पुढे सरसवण्याचा प्रयत्न वाऱ्याच्या वेगावर पाहिलं तर बॉल गेला कीपरच्या हातामध्ये. चांगल्या प्रकारची फिल्डिंगची सुद्धा साथ मिळते आणि हा सुद्धा बॉल निर्धाव टाकतोय.
आता पहिला तर 7 बॉल 31ची गरज. एखादा मोठा फटका जर आला तर मॅचमध्ये अजूनही बरीचशी जान निर्माण राहील. आणि मॅचमध्ये जर जान निर्माण करायची असेल तर गणेश यांना आपला जेवढ्या वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे तो अनुभव या मैदानामध्ये आत्ता या बॉलमध्ये दाखवून द्यावा लागेल. का मी खालापूरवरून या सावरली सारख्या मोठ्या गावामध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आलोय. क्रिकेट वेड्या गावामध्ये मी क्रिकेट खेळण्यासाठी आलो आणि माझं क्रिकेटचं कौशल्य मला इथे दाखवायचंय. पुढे सरसावले, काय जबरदस्त गोलंदाजी केली. बॉल पडल्यानंतर किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅट बॉलचा कोणताही संपर्क करू देतच नाहीये. हा सुद्धा बॉल जातो तो डॉट. मागील पाहिलं तर 4 बॉल लगातार डॉट 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 म्हणजे 2 विकेट आणि त्याचबरोबर 2 डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिरावती. म्हणजे टीम बॅटिंग करणाऱ्या खालापूर टीमची तब्बल 22 वर. आपटी संघ आपण टॉस जिंकला. आपला निर्णय काय सांगितलाय? बॅटिंग. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यासोबत श्रीदत्त क्रिकेट क्लब घोडवली आपली फिल्डिंग असेल त्यामुळे आपले फिल्डर आपण त्यांना ठेवायचे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 31ची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 6 षटकार सुद्धा फलंदाज मारू शकतो. ती किमया करून दाखवावी लागेल. आत्ता जर किमया केली तर संपूर्ण वर्षभर तुमच्या नावाचा बोलबाला होईल. हा संपूर्ण सीझन संपेपर्यंत तुम्हाला पाहिलं तर देवासारखं या खालापूर गावामध्ये मानलं जाईल. पण तशी बॅटिंग करावी लागेल. परंतु 6 बॉल 31 धावा आपल्याला वाचवायचेत. विश्वास ठेवलाय गोलंदाजावर आणि विश्वास कोणता गोलंदाज साध्य करणार त्यासाठीच गोलंदाजी मार्कवर बोलवले गोलंदाज मयुरेश. 6 बॉलमध्ये 31 धावा ह्या काही कठीण नाही आहेत. ह्या काही होणार नाही असं नाहीये. कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. अशक्यही शक्य करतील स्वामी. आणि आता इथे स्वामींची पाहिलं तर तुमच्यावर कृपादृष्टी आहे. परंतु तुम्हाला तुमची बॅटिंग चांगली करावी लागेल. तुम्ही आतापर्यंत केलेला जेवढा सराव आहे तो सराव फक्त आपल्या गावच्या क्रिकेटसाठी आपण केलाय. आपली टीम जिंकावी यासाठी आपण सराव केलाय. आणि या मोठ्या स्टेजवर आपण पाहिलं तर आपल्याला खेळायचंय तर चांगले धावा करावे लागतील. 31ची गरज. पहिलाच बॉल लो आणि झालंय काय? कीपर कडून झालेली चुकी आणि चुकीनंतर लॉंग स्टॉपला बॉल गेला सीमारेषे बाहेर. मिळतील या बोनस मध्ये 5 धावा. आता मॅचचं पुन्हा एकदा रूपडं पलटून गेलंय. 9+4 अशा 5 धावा. आणि आता गरज असणारे अजूनही पाहिलं तर 26 धावसंख्येची. येणारा बॉल असेल तो म्हणजे फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल प्लस पाहिलं तर संधी निर्माण झाल्या बॅटरला. मी मगाशीच म्हटलं होतं स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर आहे पण तुमची बॅटिंग झाली पाहिजे. अकूट टप्प्याचा बॉल कीपरच्या हातामध्ये बॉल गेला होता. फ्रीटचा बॉल परंतु कीपरने चांगलं काम केलंय. झेल पकडला होता. हा डॉट बॉल जातोय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज. 4 षटकार मारावे लागतील. जर या बॉलवर षटकार आला तर मॅच मध्ये अजूनही पाहिलं तर खालापूर संघ सुस्थितीत राहील. परंतु हा बॉल डॉट गेला तर धामणी संघ चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचेल. इथे शरीराला ब्रश केल्या बॉल कोणतीही धाव नाहीये. चांगल्या प्रकारे गोलंदाजी. पहिला बॉल चुकीचा पडला जरूर होता परंतु त्यानंतरच्या बॉलवर केलेलं कमबॅक आणि कमबॅक आपल्या संघाच्या पत्त्यावर पडताना पाहतोय. अद्याप पाहिलं तर 27 धावांची संख्या झाली. 4 बॉलमध्ये 26 ची स्थिती पोहोचले. आता आपण म्हणू शकतो हे आव्हान थोडंसं कठीण झालंय. अशक्य काहीच नाहीये परंतु कठीण जणू बनलंय. फटका खेचलाय. फिल्डर पाहत राहिले. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय सीमारेषे बाहेर. आपण म्हणावं लागेल जणू उशीर तर झाला नाही ना. अजूनही आता पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक्स्ट्रा बॉल येणं गरजेचं असेल. धावसंख्या प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल. आपण जर आता या प्रत्येक येणाऱ्या बॉलवर षटकार मारला तरी आपण पाहिलं तरी धावसंख्येपासून थोडासा दूर जातोय. पण तरीही प्रयत्न करावे. प्रयत्न सोडता कामा नये. 33 धावसंख्या झाली आहे. अजूनही पाहिलं तर जिंकण्यासाठी 20 ची गरज. अलॉंग दी कार्पेट फटका मारलाय. फिल्डर तैनात आहेत. कोणतीही धाव घेत नाहीयेत. औपचारिकता आपण पाहिलं तर बाकी असेल. 2 बॉल शिल्लक आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 ची गरज. खूप मोठं तगडं आव्हान. आता हे आव्हान पूर्ण होईल असं वाटत नाहीये कारण की गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. पहिल्या बॉलवर झालेली चुकी पुन्हा करणार नाहीये. बॉल उंच हवेत आहे. झेल घेण्याची नामी संधी. स्वतः गोलंदाज आलाय.
दोन्ही फिल्डर मधल्या पाहिलं तर मिस जज होता आणि हा झेल सुटलाय. आता 1 बॉल आणि 20 धावेची गरज. एक बॉल आणि 20 शक्य होणारच नाही असं आपण म्हणू शकतो. बॉल हवेत, पुन्हा झेलची संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आले, जज केलेत, पुन्हा झेल सोडलाय. लगातार 2 बॉल 2 झेल सोडलेत, परंतु विजय होताना पाहतोय. तब्बल 53चं टार्गेट केलं होतं सेट, ते डिफेंड सक्सेसफुल केले. या 24 बॉल मध्ये फक्त खर्च केल्या 33 धावा आणि विजय होतोय तब्बल 20 धावांनी. तो टीम विजय होणार आहे धामणी संघ. या मॅच मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे, ज्याला प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब जाणार आहे. या सावरुली गावाच्या बाजूला असलेलं धामणी गाव आणि या धामणी गावातून खेळताना या मैदानामध्ये साईराज मोरेने जी बॅटिंग केली, तब्बल 40 धावा जमवल्या. टीमच्या 52 धावा झाल्या. वैयक्तिक मध्ये पाहिलं तर त्याने धावा जमवल्या 40. आणि या मैदानाची भौगोलिक स्थिती त्याच्या गावाच्या मैदानासारखीच आहे असं जणू काही त्यांनी बॅटिंग करून दाखवली. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा खिताब जातोय साईराज मोरे याला. हॅलो, चला विनंती असेल, मॅच संपले, संयमाने आपण खेळायचं आहे. सो या मॅच मधला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय तो म्हणजे बॅटर. पहिल्या इनिंगमध्ये ज्याने चांगल्या प्रकारची बॅटिंग केली असा बॅटर साईराजला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जातोय. चला प्रेक्षकांना विनंती, आपण व्यासपीठाच्या बाजूला व्हा. जे समोर उभे असणारे प्रेक्षक आहेत, खेळाडू मित्र आहेत, सगळ्यांना विनंती थोडंसं बाजूला व्हा. राकेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण साईराजला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. तर अर्थातच आपण बघतो